नमस्कार, मैं हूं अमनदीप वालिया और आप देख रहे हैं आज़ाद विचार समाचार। आज 7 अगस्त का दिन है और बेस्ट दिवस के रूप में मनाया जा रहा है, जहां पर बेस्ट के कर्मचारियों को अवार्ड दिया जाएगा, सम्मानित किया जाएगा उनके उत्कृष्ट कार्य के लिए। मुंबई की जो महापौर है ऋतु तावड़े जी, वो भी आएंगी और उप महापौर जो हैं संजय घाड़ी जी, वो भी इस अवार्ड शो के लिए आ रहे हैं, जो इन्हें सम्मानित किया जाने वाला है। तमाम झलकियाँ आपको हम दिखाने वाले हैं। आइए लेके चलते हैं अंदर कि क्या-क्या और किस-किस को किस तरह से सम्मानित किया जाने वाला है। की प्रतिवर्षीप्रमाणे आज दिनांक 7 ऑगस्ट 2026 या दिनी बेस्ट उपक्रम 79वा बेस्ट दिन साजरा करीत आहे। उपक्रमाचे माननीय अध्यक्ष बेस्ट समिती श्रीमती तृष्णा विश्वासराव मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे। माननीय अध्यक्ष बेस्ट समिती यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले आहे। उपमहापौर मुंबई महानगरपालिका व अध्यक्ष बेस्ट समिती आणि इतर मान्यवर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा आणि दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमास प्रारंभ करावा। मॅडम आहेत, बीएमसीचे उपमहापौर आहेत, महापौर मॅडम पण येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला ज्यांच्या पाठिंबा आणि मार्गदर्शन या सगळं ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मिळतो आहे, आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, ज्यांनी आता बेस्टचे जे अडचणी आहेत, बेस्टला कसं आपल्याला सशक्त करता येईल त्याच्यावर त्यांनी प्राधान्यताने त्यांनी म्हणजे आम्हाला मार्गदर्शन पण दिलेलं आहे। आपले इश्यूज त्यांनी गांभीर्याने घेतलेले आहेत आणि त्यांचे मार्गदर्शन खाली माननीय सीएम साहेब आणि सीएम साहेबांचे मार्गदर्शन खाली आपली कमिटी आहे, बीएमसी आहे आणि आम्ही सगळं प्रशासन जे आहोत, तर आपल्याला नक्की जे आहे, जसं मी मागे म्हटलं की चांगले सुविधा पुरवण्यासाठी बेस्टला जे आर्थिक सबलीकरणची गरज आहे आणि आपले कर्मचाऱ्यांचे जे दीर्घकाळपासून जे मागणी आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी आणि मुंबईकरांना चांगल्या सेवा देण्यासाठी आमचे सगळे जे आहे कुठेही आम्ही कमी पडणार नाही आणि आमच्या हे सगळ्या एफर्ट्स मध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्त साधून आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे आणि एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता आपण वीज ग्राहकांचा गौरव करणार आहोत। सर्वप्रथम उच्च मूल्य वीज ग्राहक तसेच निवासी वीज ग्राहक यांचा गौरव होणार आहे। उपक्रमाचे उच्च मूल्य वीज ग्राहक यांनी बेस्ट उपक्रमावर दाखवलेला विश्वास तसेच ज्या वीज ग्राहकांनी आजपर्यंत त्यांची वीज देयके न चुकता वेळेत प्रदान केली अशा काही निवडक वीज ग्राहकांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत। पहिला पुरस्कार आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापक विद्युत विभाग श्री रितेश चौधरी यांना उपक्रमातर्फे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून उच्च मूल्य वीज ग्राहक म्हणून गौरव करण्यात येणार आहे। माननीय अध्यक्ष बेस्ट समिती यांना विनंती करण्यात येते की त्यांनी श्री रितेश चौधरी यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करावे। सेफी हॉस्पिटल ट्रस्ट मुख्य अभियंता श्री विठ्ठल पावले या उपक्रमातर्फे यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून उच्च मूल्य वीज ग्राहक म्हणून गौरव करण्यात येत आहे।
माननीय अध्यक्ष पेश समिती यांना विनंती करते की त्यांनी श्री विठ्ठल पावले यांचा सन्मान करावा. तिसरं आहे ग्रॅव्हिस हॉस्पिटल लिमिटेड. ग्रॅव्हिस हॉस्पिटल मुख्य अभियंता श्री समीर डिसिल्वा यांचा उपक्रमातर्फे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरव करण्यात येत आहे. माननीय अध्यक्ष पेश समिती यांना विनंती करण्यात येते आहे की श्री समीर डिसिल्वा यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करावे. मी श्री उपमहापौर श्री संजय घाडी सरांना विनंती करते की त्यांनी हा सत्कार करावा. मैं उदय कौशल्या आप लोग सबका हार्दिक स्वागत करता हूं और ये बुक के बारे में सिर्फ इतना मैं कहना चाहता हूं कि जो हमारे मार्गदर्शक है, जो पथदर्शक है, सुकेतु भाई झवेरी, जिन्होंने हमें ये बुक लिखने की, ये बुक बनाने की जो प्रेरणा दी है, मैं उसके लिए उनका मेरी तरफ से और मेरे सभी फ्रेंड्स की तरफ से बहुत बहुत आभारी और आभारी हूँ बीएसटी के भी कि जिन्होंने हमें ये दूसरा मौका दिया कि आप आपकी बुक रिलीज करिए. हमारी जो पहली बुक थी was 150 years of the BST journey. So that was the first book which we released and this is the second book. So आप लोग सबका बहुत बहुत आभार. Thank you very much. मैं आपका ज्यादा समय नहीं लूंगा, सिर्फ दो चीज करने को. मेरी जिंदगी में बीएसटी ने बहुत एक अहम निभाया है. मेरी फर्स्ट सर्विस थी फ्लोरा फाउंटेन, अभी हुतात्मा चौक, और मैं रहता था सांता क्रूज, और मैं हर दिन 83 और 84 में जो भी बस मिले उसमें ट्रैवल करता था. मेरी 6 साल की कारकिर्दी में एक दिन भी मुझे लेट रिमार्क नहीं मिला. और मैं मेरे अंतःकरण से सभी बीएसटी के बस ड्राइवर, बस कंडक्टर का बहुत बहुत नमन करता हूं उनको कि उनकी वजह से मैं आज ये मुकाम पे पहुंच सका. आप लोग का ज्यादा समय न लेते हुए मैं इतना कहूंगा कि हम सब पैसेंजर्स हैं. हमारा जब भी स्टॉप आएगा हम उतर जाएंगे, मगर बीएसटी निरंतर चलती रहेगी, अविरत चलती रहेगी. ऐसा आप लोग मेरा वक्तव्य पूर्ण करने से पहले मैं सिर्फ एक चीज कहना चाहता हूँ. नॉर्थ हो या साउथ, ईस्ट हो या वेस्ट, अवर बीएसटी, आपली बीएसटी इज दी बेस्ट. बहुत बहुत आभार आप लोग सबका. जय महाराष्ट्र, जय हिंद. प्रमाणे सादर केलेल्या वेअर देअर इज अ विल या हिंदी नाटकास अंतिम फेरी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालय यांच्यातर्फे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. माननीय उपमहापौर श्री संजय घाडी यांना मी विनंती करते की त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कला विभागातील कलाकारांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा. या नाटकातील वैयक्तिक पारितोषिके गणेश मिंढे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम क्रमांक, प्रशांत सावंत सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना द्वितीय क्रमांक,
माझ्या BSTच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मला भेटण्याचा योग आला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यासपीठावरती उपस्थित उपमहापौर श्री संजय घाडीजी, बेस्ट समितीच्या माझ्या लाडक्या ताई अध्यक्षा कृष्णा विश्वासरावजी, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक डॉक्टर सोनिया सेठीजी, बेस्ट समितीचे सर्व सदस्य, सन्माननीय सदस्य, सर्व मंचावर बसलेले, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, ज्यांच्या कष्टावर आणि घामावरती रोज मुंबई धावते, आणि ते माझे लाडके असे माझ्या BST बेस्टचे अधिकारी, कर्मचारी, बंधू भगिनींनो आणि त्यांचे आलेले सर्व कुटुंबीय, सर्वांना 79व्या या बेस्ट महापालिका दिवस दिनाच्या आणि या सर्व दिनाच्या उपक्रमाच्या मी मनापासून खूप शुभेच्छा देते. व्यासपीठावर आपण नेते अधिकारी बसलो, पण खऱ्या अर्थाने ताई मला या ठिकाणी या कार्यक्रमाचे खरे हिरो या ठिकाणी माझ्या समोर बसलेले बेस्ट चे सर्व कर्मचारी आणि अधिकारी आहेत, त्यांना पाठिंबा देणारे त्यांचे कुटुंबीय त्यांच्या बरोबर बसलेले आहेत. मुंबईला लोकल ट्रेन लाईफलाईन असं म्हणतात. मगाशी दादा कुठे गेलेत सर, त्यांनी मला ताईने सांगितलं की सर्वात पहिली तिकीट BSTची ज्यांना मिळाली त्यांना तुम्ही या ठिकाणी उभं करून त्यांचा सन्मान केला, त्यांचं मला 2 शब्द ऐकायला मिळाले हे सर्वात मला अधिक जास्त महत्वाचं वाटतं या ठिकाणी. आणि या लाईफलाईनला मुंबईच्या गल्ली बोळात, प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवणाऱ्या धमन्या म्हणजे आपली लालपरी, आपली बेस्ट. कितीही आपण पुढे गेलो, सगळ्यांकडे गाड्या आल्या, मेट्रो ट्रेन झाली, बऱ्याच कनेक्टिव्हिटी झाल्या, तरी BST ह्याची काही मजाच और असते. मला माहितीये माझं लहानपण BSTच्या बसमधून इकडून तिकडे, कारण मला आठवतं बाबांचा हात धरून आम्ही लाईनीत उभं असायचो. एवढंच काय, तर मला राजेश बघायला आले होते तेव्हा आमची पहिली भेट आम्ही BST मध्ये चढत त्यामुळे BST ही म्हणजे आमच्या मला असं वाटतं आमचा जो 90चा काळ, त्यावेळी आपण मला हे पण असतील सर्वजण तर आमचं लहानपणच सगळं BST मध्ये गेलं. तर त्यामुळे BST बरोबर एक वेगळंच नातं या ठिकाणी आहे. मुंबई हे महानगर या ठिकाणी आपण बोलतो ना धावत असतं, कारण रात्री पहाटे संपूर्ण मुंबई जेव्हा गाढ झोपेमध्ये म्हणजे सकाळची पहाट बोलते तेव्हा बेस्टचे जे ड्रायव्हर कंडक्टर आपल्या घरातून बाहेर पडतात. पाऊस असू दे, वादळ असू दे, उन्हाचा तडाखा असू दे किंवा आणखीन काही, प्रत्येक मुंबईकर हा वेळेवरती घरी पोहोचावा आणि स्वतःच्या घराची काळजी म्हणून त्या ठिकाणी आपली सर्व काळजी बाजूला ठेवून रस्त्यावर उतरणारा BSTचा बेस्ट कर्मचारी खऱ्या अर्थाने मुंबईचा संरक्षक आहे. ते मला सांगायला या ठिकाणी फार आनंद वाटतो. अनेकदा लोक विचारतात मुंबई महानगरपालिका बेस्टसाठी काय करते. मी मुंबईची महापौर म्हणून आज तुम्हाला अतिशय जबाबदारीने या ठिकाणी सांगते की बेस्ट ही महानगरपालिकेची केवळ या ठिकाणी एक उपक्रम नाहीये, यंत्रणा किंवा अर्थसंकल्पाचा भाग नाही, तर बेस्ट हा मुंबईचा आत्मा आहे. आणि बेस्ट हा आत्मा, ही भगिनी, ही आपली ताकद जगली पाहिजे, यासाठी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी अतोनात तुमच्यासाठी प्रयत्न करत असते. मी महापौर झाल्यानंतर त्यानंतर या सगळ्या चेअरमन आपापल्या ठिकाणी आल्या, त्यांनी आपापले पदभार सांभाळले. ज्यावेळी BSTच्या चेअरमॅन म्हणून आमच्या कृष्णाताई त्या ठिकाणी त्यांनी पदभार सांभाळला, त्यावेळी त्यांची तळमळ तुमच्यासाठी, अर्थात त्यांची माझी एकच होती. आणि त्यावेळी अर्थसंकल्पामध्ये जवळपास 1000 कोटी आम्ही तुमच्यासाठी माझ्या अर्थसंकल्पीय ह्याच्यामध्ये मी पास केले. आणि पास केल्यानंतर मी तो बिझनेस कन्क्लूड केला. तर या ठिकाणी 500 कोटी आपण BSTला दिलेले आहेत आणि लगेच लवकरच आम्ही येणाऱ्या काळामध्ये 500 कोटी सुद्धा BSTला देणार आहोत. दिवाळीच्या अगोदर, अर्थात दिवाळीच्या अगोदरच देणार हा माझा शब्द आहे. तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा, मी दिवाळीच्या अगोदर द्यायलाच लावणार. तर मला माहिती आहे सर्वसाधारण कुटुंबातल्या लोकांना आपल्या प्रत्येक दिवाळीचा सण असू दे, ग्रॅज्युएटी असू दे, बोनस असू दे, ह्याची किती आतुरता असते. त्या सगळ्या गोष्टीतून आम्ही सुद्धा गेलेलो आहोत. त्यामुळे प्रश्नच नाही ताई, ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीशी तुम्हीही लागणार आहे आणि मी सुद्धा आहेच तुमच्या बरोबर, खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उभी आहे.
मुंबई महानगरपालिका बेस्टच्या पाठीशी 100% खंबीरपणे उभी आहे आणि हा पुढेही राहत राहणार. बीएसटीच्या बसेसचा ताफा वाढवणं असो किंवा इलेक्ट्रिक किंवा पर्यावरणपूरक बसेस आणण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे असो किंवा डेपोचे आधुनिकरण किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतनाची किंवा कल्याणाची जबाबदारी असो, बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्टला कधीही एकटे सोडले नाही आणि कधी सोडणार पण नाही. मला माहितीये सेठ मॅडम, तुम्ही आणि ताई, मुंबई आपल्या महाराष्ट्राचे लाडके आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या दालनामध्ये सुद्धा आपण डेपोच्या आधुनिकरणासाठी त्या ठिकाणी मीटिंग करू आपण केली होती. त्या बाबतीतही आपण सगळी चर्चा केली. म्हणजे कंटिन्यू ह्या ठिकाणी आम्ही या बीएसटीच्या बाबतीत सतत आम्ही चर्चा करत असतो. बीएसटीच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये कशी वाढ होईल याकडे पण आम्ही सातत्याने लक्ष देत असतो. माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे काही दिवसापूर्वी जी बैठक झाली त्यामध्ये एक अतिशय चांगले सादरीकरण झाले. बेस्ट उपक्रम सर्व ताकदीने पुन्हा उभा राहील आणि यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो. बेस्टची संपूर्ण डेपो आम्ही या ठिकाणी आधुनिकरणाच्या बाबतीत आम्ही पूर्ण लक्ष घालतोय. काही लोक म्हणतात की आजकालचे युग हे डिजिटल झाले आहे, तंत्रज्ञान बदलले आहे, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचे दिवस संपले. पण मी सांगते की ऍप वरून टॅक्सी बुक करणे असेल, आपण अथांग अशा मुंबईच्या गर्दीमध्ये एका साध्या माणसाला 5-10 रुपयामध्ये त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवणारी आपली बेस्ट ही आजही उद्याही आणि कायम मुंबईकरांचा सर्वात मोठा आधार राहणार आहे. कोणी थांबू शकत नाही. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी बीएसटीच्या कंडक्टरला चला 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 पुढे चला पुढे चला हे शब्द मला फार आवडतात, कारण ते पुढे चला बोलतात, आपण खरोखर पुढे पुढे हळूहळू निघत असतो. त्यामुळे ही आपुलकीचे हाक कोणतीही डिजिटल स्क्रीनवरती आपल्याला मिळणार नाही आणि ऐकायलाही मिळणार नाही, जी बीएसटीच्या आपल्या बसमध्ये मिळते. आज या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मला विशेषतः कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे आभार मानायचे की दसरा आणि दिवाळी असो किंवा गणेशोत्सव असो अथवा इतर कुठलेही सण उत्सव असो, जेव्हा संपूर्ण मुंबई आनंद साजरा करत असते तेव्हा तुमचे पती, तुमचे वडील, तुमच्या मुली मुंबईकरांच्या सेवेमध्ये रस्त्यावरती असतात. तुम्ही केलेल्या त्या त्यागामुळेच मुंबई सुरक्षितपणे घरी पोहोचते. हे आम्ही कधीही विसरलेले नाही आणि यापुढे आम्ही विसरणार सुद्धा नाही. त्यामुळेच या महानगर बीएसटीच्या दिनी मी मुंबईची महापौर म्हणून संपूर्ण मुंबईकरांच्या वतीने तुम्हा सर्व कर्मचाऱ्यांना, या कुटुंबियांना त्यांच्या चरणी कृतज्ञतेने मी आज या ठिकाणी नतमस्तक करते. बेस्ट आहे म्हणून मुंबई आहे या ठिकाणी, बेस्ट आहे म्हणून मुंबई बेस्ट होत चाललेली आहे. जोपर्यंत तुमचा घाम, तुमची निष्ठा या मुंबईच्या पाठीशी आहे तोपर्यंत आपली बेस्ट ही जगातली सर्वोत्तम राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे. आजच्या या सायंकाळी, आणि मला थोडंसं लवकर जावं लागतंय कारण आपले नेते श्री अमित शहाजी येणार आहे, त्यामुळे प्रोटोकॉल म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागतं, नाही तर मला तुमच्या बरोबर अजून 2 तास इथे घालवायला खूप आनंद झाला असता. परंतु आजच्या व्यस्त कामातून सुद्धा मी ताईंना शब्द दिला की मी कितीही मला व्यस्त असेल पण मी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आणि माझ्या सर्व कुटुंबियांना या ठिकाणी भेटणार. म्हणून आजची सायंकाळी ही सर्व चिंता या सगळ्या बाजूला ठेवून ही बेस्ट ही सर्वश्रेष्ठ आहे या सांस्कृतिक कार्यक्रम जो या ठिकाणी तुम्ही सर्वांनी केलाय त्याचा आनंद घेण्यासाठी, तुम्हाला भेटण्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी आले. पुन्हा एकदा तुम्हाला मी सर्वांना खूप शुभेच्छा देते. आणि म्हणून ज्या खुर्चीवरती बसलो होतो तेव्हापासून ती बसची डबल डेकरची गाडी माझ्या डोळ्यासमोरून सतत मला 7 रस्त्यावरून 74 नंबरची ती बस बरोबर घेऊन माझ्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या समोर घेऊन जाते. कधी कधी 61 नंबरची बस मला क्रॉफर्ड मार्केटमध्ये घेऊन जाते, तर मला मिळालेली 66 नंबरची बस मधल्या सीटमध्ये बसून मी माझ्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये फोर्टमध्ये जातो. आज क्षण मी त्या ठिकाणी पाहत होतो आणि क्षण बेस्टनी तुमच्या माझ्या सर्वांच्या प्रवाशांच्या आयुष्यामध्ये दिले. त्यामुळे बेस्टला विसरणं आयुष्यात प्रवासाला कुठच्याही किंवा कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला कधीही जमणार नाही आणि ते जमणारच नाही. ते पुस्तक माझ्या हातामध्ये आलं त्यावेळेला मी पाहत होतो. खरं तर त्या मान्यवरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या जुन्या आठवणी आणि माझ्याही जुन्या आठवणींना त्या ठिकाणी उजाळा निर्माण करून दिला.
अगदी सुरुवातीपासूनचं बसचं तिकीट ते आतापर्यंत जेव्हापर्यंत होतं तेव्हापर्यंतच्या त्या तिकिटीचे फोटो त्याच्यामध्ये लावलेले आहेत. आणि मलाही आठवलं की मी प्रवास करताना तिकीट घ्यायचो, ते तिकीट कोरं करकरीत तसंच ठेवायचं, दुमडायचो नाही. इतर प्रवासी त्या बस स्टॉप वरती उतरले की मॅडम ते आपल्या खिशातलं बस तिकीट खाली टाकून द्यायचं, तुम्ही गपचूप उचलायचं खिशात ठेवायचं. कधी कधी शाळेतून आलो की तिकीट जमवायला आम्ही मित्र जायचो, याचं कारण की तिकिटीने आम्ही खेळायचो. एकमेकाला आपण पैसे देऊ शकत नाही म्हणून ह्या बसच्या तिकीट द्यायचे. आणि मग त्या कोऱ्या करकरीत असायला पाहिजे, दुमडलेल्या असल्या तर त्या नीट हे करायच्या, त्याच्यावरती जमली तर इस्त्री मारायची, असं करून ठेवून द्यायचो. हा एक खेळ आहे. ही बेस्ट त्या तिकीटच्या माध्यमातून लहान मुलांपर्यंत देखील पोहोचली होती. तुम्ही पण बरेच जण खेळला असेल माझ्याकडे. ते छापा काटा म्हणायचे आपण त्याला, आईने काठीने फोडलं होतं, तोही आठवतो. परंतु ही बेस्टची आठवण आयुष्यामध्ये मरेपर्यंत राहणार आणि ती तिकीटही आजपर्यंत आपल्या खिशामध्ये जपून ठेवल्याचा आनंद राहणार. ताई बेस्ट मध्ये पहिली गुलाबाच्या याच्यामध्ये मी आलो होतो, ती नोकरी मिळवण्यासाठी आलो होतो सेटल. म्हणून मी मगाशी आपण बसलो होतो त्यावेळेला विचारलं की राजेश शर्मा त्यावेळेला बेस्टचे अध्यक्ष होते, ते साल मला आता आठवत नाही, 92-93 वगैरे असणार. आणि बापू आडिवरेकर नावाचे एका शिवसैनिकांनी मला तिथे घेऊन गेलं होतं. त्यांच्याबरोबर ती ओळख होती. आणि बीएसटी मध्ये तुला एक क्लर्कची नोकरी किंवा पिऊनची नोकरी मिळून देतो. मी तसा ग्रॅज्युएट झालो होतो, परंतु जी मिळेल ती नोकरी आणि बेस्ट आणि बीपीटी या बी वरती एवढं माझं प्रेम होतं की काय सांगूच नका. कारण बेस्ट मध्ये किंवा बीपीटी मध्ये नोकरी लागली म्हणजे चांगली मुलगी मिळाली हे एकदम ठरलेलंच असायचं. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्याला, नोकरी मिळणार आणि छोकरी मिळणार. त्यामुळे मी एवढा प्रयत्न करत होतो की त्या बापू आडिवरेकरांनी मला एखाद्या देवाकडे, चेअरमनकडे घेऊन गेले असंच मला त्या ठिकाणी वाटलं. आणि मी माझा अर्ज त्यांच्याकडे दिला, शिक्का मारून दिलेला. मी म्हटलं आता मला नोकरी मिळाली. सुनील भाऊ हे माझे साक्षीदार आहेत, साताऱ्याचे मित्र. आणि ही नोकरी मिळवण्यासाठी मी दररोज त्यांच्या बरोबर जायचो, बेस्टच्या इथे बाहेर उभा राहायचो. कधीतरी बोलावणं येईल, कधी पण, परंतु बोलवणं आलं नाही. आणि 7 रस्ता सोडला सुनील भाई आणि नगरसेवक झाले 2017ला. आणि 22ला मग बेस्ट मध्ये अधिकाऱ्यांनी तिथे जाता आलं. बेस्टच्या बजेट वरती बोलताना मी इतका आत्मीयतेने आवडीने बोलतो. स्टँडिंग कमिटीला 5 वर्ष, याच्यापैकी कोणी मंडळी असतील, माझे सुभाष दोन नावाचे एक मित्र आपल्याकडे ऑडिटला तर रिटायर झाले की नाही मला माहित नाही, तुमच्यापैकी कोणी बरेचसे असतील. आणि मॅडम आम्हाला बेस्ट कडून त्यावेळेला जेवण द्यायचे. बेस्टचा बजेट स्टँडिंगला आला की जेवणाची सोय बजेट बेस्ट कडून असायची. आणि एवढा मनापासून बोलायचो की जणू काही आपण त्या बेस्ट मध्ये कर्मचारी आहोत, अधिकारी आहोत. कारण माझं कर्तव्य होतं, कारण मी एक साधा प्रवासी होतो, 4 आण्याची 8 आण्याची तिकीट काढून प्रवास करणारा प्रवासी. त्यामुळे मला तुमचं दुःख आणि माझ्या बेस्टचं दुःख आणि मुंबईकरांचं ही मला कळत होतं. आणि म्हणून बेस्टला त्याच्या आर्थिक अडचणीतून वर काढलं पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आर्थिक मदत केली पाहिजे. याच्यावरती ठासून बोलणारा हा संजय गडे तुमचा एक नगरसेवक त्या ठिकाणी. आणि आजही ज्या वेळेला उपमहापौर झालो तरी पहिला प्रश्न, जर मी अतिरिक्त आयुक्त, मला वाटतं आमच्याकडे 4 होते, आमच्या जोशी मॅडम कडे होता, त्यांच्याकडे ताई आणि मी पहिला प्रश्न सर्व युनियनच्या मंडळींना घेऊन काम करणारा मीच. तुमचे प्रश्न सुटले पाहिजेत, मार्गी लागले पाहिजेत. कारण अनेक वर्षापासूनची तुमची पेन्शन, ग्रॅज्युटी मिळत नाही, हे दुःख तुमच्यासारखं मी देखील पाहतो. कारण माझ्या विभागामध्ये मुंबईमध्ये अनेक बेस्टचे कर्मचारी जे माझ्याकडे आता करायला घेऊन अनेक प्रश्न आहेत, परंतु करणार काय? जी बेस्ट आमची त्या ठिकाणी बरोबरीने कुठेतरी नफ्यामध्ये थोडीफार मागे पुढे पुरवठ्याचा नफा यायचा आणि आमच्या ट्रान्सपोर्ट मध्ये आम्ही मॅच करायचो, चाललं होतं गाड्या. परंतु हळूहळू आम्ही खूप डेफिसिट मध्ये गेलो आणि ते डेफिसिट भरून काढताना आम्हाला दमायला लागलं. आमच्या बसचे मागचे किंवा पुढचा टायर कधी पंक्चर झाला आम्हाला कळलं नाही. आम्ही भाड्याने या ठिकाणी गाड्या घेतल्या आणि तिथेच आमचा गोंधळ झाला. हे आता आम्हाला म्हणावंसं वाटतंय. आता बघतो ही मेडल घेऊन येणारी आमचे शूर जवानांसारखे मेडल छातीवरती लावून येणारे आमचे कंडक्टर, चालक, इथे प्रामाणिकतेबद्दल त्यांना मिळालेलं मेडल, कधी अपघात न केलेल्याच या ठिकाणी मिळालेला शौक पुरस्कार, हा छातीवरती घेऊन असताना केवढे दिमागदार वाटत होते. ही आमची शान होती. मला तरी आठवतं आम्ही विद्यार्थी म्हणून धावत बस पकडायचो, रिकामी जरी असली तरी धावत. पण आम्हाला कधी त्या कंडक्टरनी पडू दिलं नाही. कधी
दिलवाले दुनिया जर मी बघितलं त्याच्यामध्ये शाहरुख खान जसा हात देतो ना काजलला, तसं आम्हाला कंडक्टर आमचा हात द्यायचा. आणि त्याच बसमध्ये बसून धडधड उडून वरच्या मधल्यावरती बसून मुंबईचं दर्शन घेण्याची जी मजा होती ना, ती कुठच्या ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीने आम्हाला दिली नाही. रेल्वेच्या वरती जायची तर कोणाची हिंमतच नाही, पण आमच्या बेस्टच्या वरच्या मधल्यावरती बसून कोपऱ्याची सीट किंवा पुढची सीट मिळाली. एसी पेक्षा गारगार वारा लागायचा समोरून, आणि अगदी त्या समुद्राच्या किनाऱ्यावर गेली तर ती अगदी 2-3 रुपयामध्ये तो प्रवास असायचा, परंतु काय आनंद मिळायचा. तो आनंद आपल्याला सर्वांना पुन्हा आणखी मुंबईकरांना द्यायला पाहिजे. त्यासाठी 5,000 बसेस नव्हे 10,000 बसेस यायला पाहिजे. ताई, मुंबई ही आमची एवढं सार्वजनिक ट्रान्सपोर्ट व्हायला पाहिजे मजबूत, की रेल्वे मधून जाणारी व्यक्ती देखील, आपल्या प्रायव्हेट खासगी याच्यातून जाणाऱ्या गाड्यांमधून जाणारे प्रवासी देखील आमच्या बसेस मधून गेल्या पाहिजे. आणि हे होणार मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतोय. 5 वर्षाच्या आतमध्ये होणार, कारण सोनिया जी आई है नई रोशनी लाई है. मॅडम सोनिया गांधी आल्या होत्या तेव्हा त्याची पुन्हा आत्मन आणि खरी करायची जबाबदारी तुमची आहे. हे मी खोटं नाही बोलत विनोद म्हणून, कारण मी त्यांची एक चुनू बघितली वर्षा बंगल्यावरती, ज्या वेळेला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना निमंत्रित केलं होतं मीटिंगला, आणि त्यांनी आगाराचं पुनर्रचना करून त्याची भाडे तत्वावरती म्हणा पीपीपी मध्ये याचं सौंदर्यीकरण करून मुंबई आपल्या बेस्टचं आपल्याला आर्थिक या ठिकाणी उत्पन्न वाढवण्याचं जे प्रेझेंटेशन केलं, मी त्याच वेळेला त्यांचं अभिनंदन केलं. एक व्यक्ती लागतो, एक व्यक्ती फक्त, एक IAS IPS अधिकारी लागतो की तो आपल्या शहराला, आपल्या विभागाला, आपल्या जबरदस्त बदलून टाकू शकतो. ती क्षमता असणारी लोक आपण बघितली. खैरनार साहेबांचं काम आपण बघितलं, आपण तुकाराम मुंडेंचं काम बघतो. भले टीका होत आहेत, पण तुकाराम मुंडे आल्याच्या नंतर भल्या भल्यांची वेदात तिटपट होत आहे. तर तुम्ही बोललात तो वेगळा शब्द, कोकणाचा शब्द तो भल्या भल्यांची. कोकणातल्यानी मंडळी काय जास्त माहिती आहे, बरोबर ना. तशी आता शेट्टी मॅडम आल्याच्या नंतर त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं आणि त्यांनी जो ध्यास घेतलेला आहे, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो विश्वासानं, कारण मी घाडीगावकर आहे, माहित आहे ना. कोकणातल्या मग घाडीगावकरांना सांगितलं की होतला सोन्याची अंगठी हरवली आहे, जाऊन शोध ते मिळाल, आणि मग हे रवळ नाता कोंबडा आणून दी नाही तर नारळ आणून दी, होणारच. हमारे जरा उधर की है, कोकण की भाषा है. तर या एक सोनिया शेट्टी या ठिकाणी बेस्टला लाभलेल्या आहेत. मला आत्मविश्वास आहे त्या परिवर्तन करणार, 100% परिवर्तन. काही लोक तरी टीका करतात की आता भाडे तत्वावरती आगार घेणार, अमुक करणार. मी माझ्या मनाला प्रश्न विचारला, रे इतक्या वर्षापासून आमचे आगार असेच पडून आहेत, एवढ्या जमिनी आहेत, आणि आमची BST किंवा मुंबई महानगरपालिकेवर राज्य शासन आम्हाला मदत करेल, त्याच्यानंतर आम्ही आमच्या आगाराचे रूपडं बदलू, त्या आगारामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग बनवू, त्याचं भाडं आम्ही बेस्टला घेऊ. या स्वप्नामध्येच आम्ही जर राहिलो तर ते तसंच राहणार, आम्ही वरती आणि आगार खालती. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला निर्णय घ्यावे लागतील. आताच्या असलेल्या परिस्थितीमध्ये त्या असलेल्या आपल्या जागेतून, त्या आगारातून, आगाराला बेस्टला आगाराची जागा राखून आपल्याला त्यातून काही उत्पन्न मिळवता येत असेल तर ते प्रयत्न करायला आपल्याला हरकत नाहीये. आणि ते प्रयत्न आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंजुरीने आपली बेस्ट करणार आहे, आणि हे आपले दिवस बदलणार आहे. आणि दिवस पैसे येणार, सोनियाचे दिवस येणार. आणि म्हणून मी आजच्या या सोन्यासारख्या दिवसाच्या निमित्तानं, थोडस काही चुकलं बिकलं असं तर माफ करा, आजच्या या सोन्यासारख्या दिवसाचं, कारण आपण बेस्ट हा शब्द नेहमी शुभेच्छा देत असताना इंग्रजीमध्ये ऑल द बेस्ट बोलतो, तो कधीच पुसला नाही. आणि आमच्याही बेस्ट जो इतिहास आहे आणि जे काम आहे ते असंच याच्या पुढे आणखी दमदारपणाने आपण पुढे घेऊन जाऊया. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा या स्नेह संमेलनाच्या बेस्ट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आज बेस्ट दिवस मनाया गया है। हमारे साथ बीएसटी के कमेटी मेंबर हैं इस टाइम सुनील अहिर जी। आइए जानते हैं उनसे कि आज का क्या खास दिन रहा है। आज 79 मतलब 79 बेस्ट दिन के निमित्त में आप सब लोगों को शुभेच्छा। और आज जैसे पारंपरिक बेस्ट कर्मचारी का आज ये कार्यक्रम आयोजित किया गया है। ये कार्यक्रम में हमारे यहाँ मूल महापौर, मुंबई के महापौर रितु तावड़े मैडम जी, अध्यक्षा उप महापौर संजय घाड़ी जी सब उपस्थित थे। आज बेस्ट के अच्छे दिन आने वाले हैं क्यों अभी नया हम लोगों ने बसेस के किए निर्माण हुआ है और मैं सभी कर्मचारियों को मेरे ओर से शुभेच्छा देता हूँ। जय। आज कुछ कर्मचारियों को सम्मानित भी किया गया है, तो इसका क्राइटेरिया क्या लिया गया था सम्मानित करने का? आज कुछ थोड़े बहुत अपने रिटायर्ड है बच्चों के स्कूल के बच्चे हैं, जिसके कर्मचारी के बच्चे जो 95% जो लाए, 80 लाए, 85 लाए, उनका भी सम्मानित किया गया। और जो एक अच्छा सम्मानित किया गया है महाविस्तार की तरफ से कि जो ड्राइवर जिसने एक भी एक्सीडेंट अभी तक किए नहीं उनका भी सम्मानित हुआ है। तो ये थे हमारे साथ मुंबई के उप महापौर संजय घाड़ी जी, जिन्होंने बताया कि किस तरह से आज बेस्ट दिवस के दिन बेस्ट के कर्मचारियों को सम्मानित किया गया है। उनके बच्चों को जो अच्छी शिक्षा में मार्क्स में उत्तीर्ण हुए उनको सम्मानित किया गया। साथ ही साथ उन्होंने बताया कि किस तरह से माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी द्वारा जो ऋण माफ़ किया गया है किसानों का, वो भी एक सराहनीय कार्य रहा है। इसके साथ ही उन्होंने कुछ दिन पहले ही मांग की थी कि अगर उनको आवास मिल जाता है, सरकारी आवास मिल जाता है, तो उससे उनके समय की बचत होगी, लगभग 4 घंटे की बचत होगी, जिससे वो अपना कार्य अपनी जनता के लिए और अच्छी तरह से कर सके। तमाम देश और विदेश की खबरें देखने के लिए देखते रहिए आज़ाद विचार समाचार। मैं मनदीप वालिया, कैमरा जर्नलिस्ट प्रेम गुप्ता के साथ।